महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुक्याच्या वतीने सर्व बँकांना मराठी भाषेचा वापर करावा यासाठी निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते लोणावळा शाखेतील महाराष्ट्र बँकेत गेले होते। त्यावेळी बँकेतील परप्रांतीय मॅनेजरने मराठी बोलणार नाही असे मनसे कार्यकर्त्यांना सांगितले। असे सांगताच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। यावरून मनसे कार्यकर्ते आणि बँक मॅनेजर यांच्यात बाचाबाची सुरू झाली। मात्र तितक्यात बँकेतील मराठी कर्मचारी भांडणे मिटवण्याची भूमिका घेण्यासाठी गेला असता मनसे कार्यकर्त्यांनी त्या बँकेतील मराठी कर्मचाऱ्याला चोप देत बँक मॅनेजरच्या कॅबिन मधून बाहेर काढले। महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की सर्व शासकीय तसेच सर्व खासगी आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे। जिथं ग्राहकांशी थेट संपर्क येतो तिथं अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठीमध्ये बोललं पाहिजे आणि कागदोपत्री सगळीकडे जो काय आहे बँकांमध्ये तो दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे असा शासनाचा निर्णय आहे। त्या संदर्भात आम्ही तुम्हाला भेटायला आलो। मराठी बोला नाही येत मराठी। बँकेचं नाव मराठी यायला पाहिजे ना। शासन निर्णय आहे की इथं मराठी आली पाहिजे। तुमचं थेट ग्राहकांशी जिथं संपर्क येतो तुम्हाला तिथं मराठी आली पाहिजे। तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी ही आलीच पाहिजे। तुम्हाला मराठी शिकायची मानसिकता जर नसेल तर ज्या राज्यामध्ये हिंदी चालते तिथं तुम्ही जाऊन काम करू शकता। कळलं मी काय बोललो? तुमच्या जागी एखादा आमचा स्थानिक माणूस बसेल काम करतो। बँकेचं नाव महाराष्ट्र, तुम्हाला मराठी भाषा बोलता येत नाही, तुम्ही आमची समजा इथे एखादा तुमच्याशी एखादा तुमचा जो ग्राहक आहे तो तुमच्याशी संवाद करायला आला आणि तुम्हाला तो जो काय बोलतोय ते तुम्हाला समजत नसेल किंवा तुम्ही जे काय बोलताय ते त्याला समजत नसेल तर काय करणार? ते लोक त्याला म्हणा घरी निघून जा, हिंदीत बोल म्हणणार। तसेच बोलतात ते लोक। मॅडम नाही का बोलले मेरे को नहीं आती। आता तुमच्या त्या मॅडम आमच्याशी बोलल्या की मेरे को मराठी नहीं आती। मग जर समजा एखादा ग्राहक जो तुमचा खातेदार आहे इथला तो तुमच्याशी बोलायला आला तर तुमचं आणि त्यांचं संभाषण जर एकमेकाला कळत नसेल तर त्याचा व्यवहार कसा करणार पुढं? सर जी किसी का काम नहीं हुआ क्या, ऐसा कुछ है तो बताइए मुझे। अशा किती अशा भरपूर कंप्लेंट आहेत, अशा भरपूर कंप्लेंट आहेत, अशा भरपूर तक्रारी आहेत। कंप्लेंट आने के बाद आप अपने चेंजेस करेंगे क्या? मराठी लोक का पैसा बँक मला स्पष्टपणे सांगतो, आज आम्ही प्रेमाने इथं बोलतोय। उद्यापासून तुम्हाला येत्या 8 दिवसामध्ये जर इथं मराठी शिकणारा माणूस बसवायचा नसेल तर आम्ही आल्यानंतर जो कोणी माणूस असेल त्यांनी फटके खाल्ल्याशिवाय जाणार नाही। मग तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता, तो मार खाऊनच जाणार आहे। तुम्हाला मराठी शिकणं हे अनिवार्य आहे, मराठीत बोलणं हे अनिवार्य आहे, कारण राज्य शासनाने मराठी भाषा ही राज्यभाषा म्हणून घोषित केलेली आहे आणि आपली राज्यभाषा आहे मराठी। जर बँकांमध्ये मराठीचा वापर करावा असा शासनाचा निर्णय आहे, तुम्हाला जर बोलता येत नसेल मराठी तर मग आमचे ग्राहक दुसऱ्या बँकेत महाराष्ट्र बँक आहे, दुसऱ्या बँकेमध्ये त्यांचा व्यवहार कसा पूर्ण होणार, कम्प्लीट कसा होणार? तुमच्या बँकेमध्ये पैसे आहेत त्यांना समजा काही खरेदी करायची, त्यांना व्यवहार करायचा आणि तुम्ही जर समजा तुमचे सगळेच लोक जर हिंदी बोलत असेल, समोरच्या आमच्या ग्राहकाला जर हिंदी येत नसेल कसं काय शक्य आहे? आता या बँकेच्या सगळे बोर्ड आहे ना इंग्लिश मध्ये, कसं काय करणार? इथं सगळे इथं 99% लोक मराठी आहेत, कोणाला कळणार? वयस्कर लोक पेंशन घ्यायला जे म्हातारे येतात जैसे मैंने किया सारा। अरे बैंक चल रहा इतना बड़ा, मान लीजिए ऑल इंडिया में। ब्रँड मॅनेजर आहे ना, तुमच्यापासून चालू करा। तुम्ही मॅनेजरला तर आलंच पाहिजे मराठी। असं बोलतो की तुला कळतच नाही। मॅनेजरला तर मराठी आलंच पाहिजे। ठीक आहे, मी अग्रेसिव्ह ऐका ना कस्टमर लोकांचा त्रास होतो का?